जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। बच्चू आज अमित शाह जे आहेत केंद्राचे गृहमंत्री जे आहेत ते आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। शेतकऱ्यांचा मेळावा ते शिर्डीमध्ये घेणार आहेत। शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून। काय वाटतं तुम्हाला, घोषणा होईल का? घोषणा काय करणार आहे तुम्ही सांगा। 25 आता जी घोषणा केली हमी भावाची ते 26-27 साठी केली, मग तिथे घोषणा करू शकले नाही। घोषणा करायला तर दिल्लीहूनही करता आले असते। आज आम्हाला शेतकऱ्याला गरज आहे। तुम्ही सांगत होतं 50% नफा धरून भाव देणार, हे मोदीजीनं सांगितलं होतं। कुठं 50% धरून भाव भेटतोय? 15% सुद्धा नफा भाव धरून म्हणजे नफा धरून भाव भेटत नाही। तर आता त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांनी एकतर जाहीर केलं पाहिजे केंद्रातून, जसं मनमोहन सिंग सरकारनं 82,000 कोटीची कर्जमाफी केली होती तशी कर्जमाफी त्यांनी घोषणा करावी। देशातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी। पंजाबमध्ये तर महाराष्ट्राला का देत नाही असं वाटतं तुम्हाला? ना ते महाराष्ट्रातला जे मुख्यमंत्री आहे त्या राज्यानं पैसे टाकलेले आहे। केंद्राचे पैसे घेतले 1600 कोटी रुपये, पण केंद्राच्या NDRFच्या निधीच्या व्यतिरिक्त राज्यानं आपला हिस्सा टाकला आहे। हे इथल्या मुख्यमंत्र्याचं काम आहे, इथल्या मंत्र्यांचं काम आहे। तुम्हाला 14,000 कोटी रुपये लागतं ना तिकडे नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी, मग इथं 2,000 कोटीमध्ये हा आमचा शेतकरी मरतो त्याच्यासाठी पैसे नाही आहे का तुम्हाला? मग तो शक्तीपीठ रद्द करा ना, काय हरकत नाही। रद्द झाला तर काही वाहनं थांबणार आहे किंवा महाराष्ट्र थांबणार आहे? इथं शेतकरी आज करून बसला हो। लक्षात घ्या, तो शेतात जातं। काल संभाजीनगरची आत्महत्या झाली, तो शेतात गेला, शेत पाहून आला, त्यानं आत्महत्या केली। त्यानं आत्महत्या केल्यावर त्या बापाला अटॅक आला, तो पण मेला। कारण तो शेती पाहून आल्यानंतर सरकारच्या तोंडाकडे पाहतं, सरकारचं तोंड बोलायलाच तयार नाही आहे। यावेळेस दिलासा द्यायचं काम आहे। काय द्यायचं असेल तर द्या, पण वाईट ते बोलू नका ना। आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला म्हणता तुम्ही राजकारण करताय। अरे राजकारणी लोक राजकारण नाही करत तर काय करणार तुम्ही? ते अजितदादा म्हणते पैशाचं सोंग करता येत नाही। तुम्हाला बोलताना सुद्धा दिलासा देण्याची ताकद ठेवत नाही शेतकऱ्याला। पैसे द्यान तेव्हा द्यान, पण बोलणं तर चांगलं ठेवलं पाहिजे का नाही? तो आज कुठल्या अवस्थेत आहे शेतकरी तुम्ही सांगा। एका इकडे अतिवृष्टीनं मेला आणि दुसरीकडे भावानं मेला। काय भाव आहे कापसाचे? विचारा त्या अमित शहाला आता येतं तर 6,500 रुपये। आणि का बोलावला तुम्ही विदेशातला कापूस? लाज नाही वाटली का तेव्हा? विदेशातला कापूस बोलावत असताना आमच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर काय परिणाम होईल हे पाहायचं नाही, आणि शेपटी हलवायची ट्रम्पच्या समोर, आणि इथं येऊन सभा घ्यायचा आणि मेळावा घ्यायचा। वाढ करणं योग्य वाटतंय का भाऊ तुम्हाला? कुठे एवढी दरवाढ? वीज दर चित्र वाढ सांगतोच तुम्हाला। आता जे मीटर आलं ना ते स्मार्ट मीटर ते तर खलास करेल मी सांगतोय। ते फक्त त्या ज्यानं ते लावलं त्या कंपनीनं प्रचंड पैसा गोळा करणार आहे। प्रचंड करप्शन आहे। अर्धे मंत्री आणि अर्धे कंपनी। त्या स्पीड मीटरचा आमचं काय फायदा होईल? तुम्हाला मीटर लावायचं होतं तर कमसे कम त्याच्या बिलामध्ये जसं मोबाईलचं सिम कार्ड संपतं, पैसे संपतं, तसं जर एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली असती तर लगेच त्यानं सांगितलं असतं का एवढे तुमचे पैसे महिन्याचे बाकी आहे, थोडा कमी विद्युत वापरा। ऊर्जा थांबली असती, बचत झाली असती आणि शेतकऱ्याचे पैसे पण वाचले असते। तुम्हाला स्मार्ट कशाला म्हणतो? स्मार्ट फक्त काय दिसण्यावर असते का? विचार काय आहे तुमचे? लुटण्याचे विचार आहे ते स्मार्ट मीटर लावून। शेतकऱ्याला आणि त्या ग्राहकाला फायदा काय सांगा ना त्या मीटरचा? एक फायदा सांगता येईल यांना, पण मीटरचा लावण्याचा ठेका किती रुपयामध्ये गेला, त्याचं कमिशन किती भेटलं हे विचारा थोडं। इंडिव्हिज्युअल पंचनामे जे ते तसे आदेश दिलेले आहेत आणि यंत्रणा सुद्धा अपूर्ण पडते। माझं काय मत आहे, आता हे एवढे निकष भारी आहे। काय म्हणतं, सततचा पाऊस 10 mm पडला पाहिजे रोज 5 दिवस। 9 mm पडला तर नाही भेटत। म्हणजे मग काय हे काही तुम्ही सांगा। एखादं घराला काही अशा पद्धतीच्या कमी पावसानं नुकसान होत नाही का? 61 पडला तर अतिवृष्टी आणि 60 पडला तर अतिवृष्टीने। कुठलं मोजमाप आहे? कुठलं डोकं वापरून चालू तुम्ही निकष ठेवताय? वाटतं का थोडी यांना? 60 नुकसान नाही होत? म्हणजे ते काय म्हणतंय 90% जळला तर मरत असेल तर पैसे देऊ, पण 60% जळला तर त्याला थोडंसं मरू दे ना, मग पैसे देतो। 6,475 चौरस मीटर जी जागा आहे मुंबईमध्ये ती EVM आणि व्हीव्हीपॅट ठेवण्यासाठी सरकारने नोटीस काढलेली आहे। आता त्या जागेचे जे विकास क्षेत्र म्हणून घोषित केलं जाणार आहे। म्हणजे
गोदाम तयार केलं जाणार आहे तिथे मुंबईमध्ये. गोदाम EVM मशीन ठेवायचं EVM म्हणे ते तर आत्मा आहे ना सरकारचा, ते फार जपावं लागतं त्याला. कारण इकडे काही केलं तरी मशीन काम दाखवतं ना रे. म्हणाले लोकशाही आहे, पण आता ते मशीनशाही झाली. काय हरकत आहे, वेळ भेटला तर जाऊ. गुलाबराव काही आमचं लक्ष आहे का? आमचं लक्ष आमचा शेतकरी आहे. गुलाबराव हा आमचं लक्ष नाही आहे. आता भाषणाचं आम्ही जे बोललो ते म्हणते पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढतो. एवढं वाईट वाटायचं कारण काय? अरे आम आदमी से चुने हुए अगर आप हो तो आम आदमी आ रहा है आपके, तो स्वागत करो. खानदेशी पद्धतीचं बिलकुल काही आम्ही तर स्वागत आहे. बिलकुल जेवण करायला येऊ ना, जाऊ ना. बिलकुल आहे. वीज दर शुल्क वाढवलंय आता कुठेतरी 35 पैशापासून 95 पैशांपर्यंत जे आहे इंधन समायोजन वाढवलंय. दिवाळीच्या तोडवारीकडे घोषणा पण करत नाही शेतकऱ्यांसाठी. दुसरीकडे हा मोठा फटका आता शेतकऱ्यांना. आता टॅक्स माफी उत्सव केला. कापडावरचा टॅक्स 5% केला, पहिले तो 12% होता. आणि सुतावरचा 5% होता, तो 12% केला. सेम केला आहे. हे सगळा गोळभंगाळ आहे, बनवाबनवी सुरू आहे. आपल्याला काय वाटलं कापडावरचा टॅक्स कमी झाला, 12चा 5 केला म्हणून आम्ही खुशी होतोय. पण त्या सुतापासून जे कापड बनतं त्या सुताचा जो 5% होता तो 12% करून टाकला आहे. म्हणजे त्या तिथं घुमून आम्हाला मारणं सुरू आहे. इकडे सांगायचं आम्ही टॅक्स कमी केला म्हणून, आणि दुसऱ्या इकडे तिसऱ्या अर्थव्यवस्थेत चाललो आहे आम्ही. आणि तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रोजच्या आत्महत्या 15 आहे. हो मग ही अर्थव्यवस्था अदानी अंबानीसाठी आहे का? ह्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेची ताकद जर राज्यामध्ये केंद्रामध्ये आली असन तर ती ताकद आमच्या शेतकऱ्याला, मजुराले, दिव्यांगाले भेटू नये? हा साधा सवाल आहे आमचा. आणि कर्जमाफी आम्ही मागितली नाही, तुम्हीच दिलेली आहे. तुम्ही आत्ता त्या नॅनो कंपनीला 540 कोटीचं कर्ज 0.01% दिलं. आम्ही बकरी घेतो तर 18% कर्ज द्यावं लागतं. 18 ते 26% कर्ज वसूल करतोय. महिंद्रा फायनान्सवाले असू द्या का अधिक दुसरे असू द्या, व्याजाने मारतो. काय सवलत दिली सांगा ना तुम्ही आम्हाला शेतीसाठी? तुमच्या युरियाचे भाव वाढले आणि सबसिडी तिप्पट वाढवली. 2021 सबसिडी 1700 होती, आता ते 15,000 केली. हे सगळं घोडबंगाल आहे, लुटाचं आहे आम्हाला. फक्त शुकर मागा, नेपाळ होत नाही. आता एकीकडे शेतकरी एकजूट होत नाही म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेला नाराजी व्यक्त करतायत. काय कारण आहे शेतकरी एकजूट होत नाही असं वाटतं? तो काय भोला बावळा आहे. काल मी बंडीत बसून आलो, एक मागून बैलाच्या आला एक शेतकरी, त्याला लात मारली त्या बैलानं. म्हटलं माणसापेक्षा ते जनावरं बरे आहे, ते लात तरी मारते हो. आम्ही बोलायला तयार नाही. गावात नेता आल्यावर चापलुसी करत राहतोय. अरे रोज आमचं मरण दिसतंय, तुम्ही बोलत नाही. तुम्ही आता 8वा वेतन आयोग येणार, बगर मागणीचा येणार का नाही येणार? येऊ दे, आम्हाला त्याचं काही दुमत नाही आहे. पण आमचा स्वामीनाथन आयोग का स्वीकारला जात नाही 2004 पासून? का बोलत नाही आम्ही? तुम्ही सांगा, निवडणुकीत कधी पाहिलं का कोणत्या शेतकऱ्यानं कापसाले भाव देईन तर मग मी मतं मारत? एक तरी बोललं का? आम्ही विसरून गेलो. मी शेतकरी आहे हेच विसरलो. जाती धर्माच्या फंद्यामध्ये आणि पक्षाच्या या सगळ्या वातावरणामध्ये मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तो समजतं, मी त्या जातीचा हे मानतोय, पण मी शेतकरी आहे हे तो मानत नाही. आणि इथंच सगळं घोडगंबल आहे. हे वैचारिक जी लढाई आहे ना, ते राज्यकर्त्यांना संपवली आहे व्यवस्थित. त्याला शेतकरी म्हणून ठेवायचंच नाही आहे. इळा पिळा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. आता बळीच ठेवला नाही. वैचारिक त्याची सगळी आम्ही पाहतो सत्यानाश करून टाकला ना भाऊ.